बहुप्रतीक्षित अशा अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा जो आहे तो 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होतोय आणि यातच एक पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे ती म्हणजे त्या ठिकाणच्या वाद्यवृंदांमध्ये सहभागी होण्यासाठी पिंपरी चिंचवड मधील रमेशजी पाचंगे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। आता ते माझ्या सोबत आहेत। सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन। काय भावना होत्या ज्यावेळेस तुम्हाला आमंत्रण मिळालं? जेव्हा मला अयोध्याचे खजिनदार गिरी महाराजांनी जेव्हा माझी निवड केली मला एवढा आनंद वाटा की आज राम मंदिर सारख्या ठिकाणी आपला चौघडा वाजतो। ही आमची 5वी पिढी आहे। 5वी पिढीचा चौघडा आमचा राम मंदिरामध्ये वाजणार म्हणजे 200 वर्षाची परंपरा ती आम्ही जपून ठेवली। आमचे वडील दत्तोबा शंकर पाचंगे ज्यांनी तो मला चौघडा शिकवला। त्याच्यानंतर आता माझी जर राम मंदिरात जातो मला त्याचा बहुत आनंद आहे, म्हणजे समाधान आहे। म्हणजे असं आयुष्यात पहिला सण माझा आला। संपूर्ण 45 देशातील माणसं इथे येणार, 113 देशांमध्ये ते संपूर्ण ते वाद्य पाहणार आहे। जुनं वाद्य सांस्कृतिक वाद्य आहे ते आपलं नगारा झी असे चौघडा म्हणतात। ते देवदेवताचं वाद्य आहे, ते मंदिरांमध्ये वाजवतात, त्याला नौबत म्हणतात। देवदेवताच्या ठिकाणी तो असा नगारा जो वाजवतोय त्याचा एक आनंदच वाटतो म्हणजे संपूर्ण जनतेसमोर। साधारण किती वर्षापासून तुम्ही जे आहे? मी ते वयाच्या 10व्या वर्षापासून वाजवतो। वयाच्या 10व्या वर्षापासून आमच्या वडिलांच्या हाताखाली मी जात होतो तेव्हा ते वाद्य मी शिकलो। खरं तर हा जो लोकार्पण सोहळा आहे हा समस्त हिंदूंसाठी खरं तर खूप आनंदाचा सोहळा असणार आहे। तर तुम्हाला जेव्हा हे कळालं किंवा तुम्हाला आमंत्रित करण्यात आलंय त्यावेळीच्या तुमच्या नेमक्या भावना काय होत्या? पुणे इथे आपल्या बायडंदा इथं एक कार्यक्रम होता 50वा पुस्तकाचं उद्घाटन। इथं अयोध्याचे खजिनदार गिरी महाराज आले होते। गिरी महाराजांच्या हातून माझा सत्कार झाला आणि बायडंदाला म्हणजे बसा जागा नव्हती, वर ठाई संपूर्ण हॉल फुल झाला होता, बाहेर स्क्रीन लावल्या होत्या। तर गिरी महाराजांनी तेव्हाच मला म्हणे तुमची निवड मी अयोध्यात केली। तर दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला बातम्या आल्या होत्या। तो एक माझ्या आयुष्यात मोठा सण आहे। नक्कीच तुमच्या अनेक पिढ्या ज्या आहेत त्या खरं तर यामध्ये आहेत आणि आता तुम्ही देखील अयोध्येला चाललेला आहात। तर साधारण कधी निघणार आहात? काय असणार आहे पुढचा कार्यक्रम? 16 तारखे मी सकाळी निघणार, पुन्हा स्टेशन नाही तर विमानाने। बरोबर 16 तारखेला मी निघणार आणि येताना मी 23 तारखेला इथून निघणार। म्हणजे हा माझा 4-5 दिवसाचा मुक्काम आहे अयोध्यात आणि माझी इथं सगळी व्यवस्था केलेली आहे। पाचंगे यांना मिळालेल्या या निमंत्रणानं शहराच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला। या सोहळ्यात पाचंगे 45 देशातील विशेष निमंत्रितांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर चौघडा वादन करणार आहेत। शिवानी धुमार, न्यूज 18 मराठी, पुणे।